जय जय राम कृष्ण हरे 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 हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल जणी सुख झाले वो साजनी रूप पाहता नाचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा
नाही आनिक प्रमाण वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण तन धन तृण जन नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण तन धन तृण जन नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण पडता जड भारी नेमा नटारे निर्धारी नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण पडता जड भारी निर्धारी नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण तन धन तृण जन नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण तृणधन जन नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण तुका म्हणी याती होका तयाची भलती नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण तन धन तृण जन नाही आनिक प्रमाण नाही आनिक प्रमाण
जय
वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन पडता जड भारी निमा नटली निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन तुका म्हणी आती होकातयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन विठ्ठल विठ्ठल वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति
सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल पुंडरी गवला वैष्णवतो जया अवघे देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवचे साधू थोर संत प्राणेंद्रिय दमन तनु सहित स्वगमन हरी श्रीचे सुमन श्री विठ्ठल हृदय जिजाई रमण परमार्थ निकेतनाच्या कलशस्थानी विराजित असणारे वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून या अभंगातून तुकोबराय संतांचा गौरव संतांची लक्षणं सांगतात विठ्ठल अर्थात वैष्णव कोणाला म्हणायचं याची व्याख्या करत असताना लक्षणं सांगतात आणि लक्षणं सांगून त्यांचा गौरव करणारा हा अभंग आहे. अभंगावरती काहीस चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्य आहे. सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी श्री संत बाळूमामा महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त जयंतीनिमित्त या ओसाड माळावरती गेल्या अनेक वर्षापासून किती वर्ष झाली 7 वर्षापासून या ठिकाणी म्हणून उल्लेख केला की ओसाड अशा माळावरती
भक्तीचा माळा या ठिकाणी फुलतोय. विठ्ठल 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 अर्थात या आजच्या तिथीला श्री संत बाळूमामा महाराजांचा जन्मदिवस, अवतार दिवस, प्रकट दिवस आणि या अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि वातावरणामध्ये भजन, कीर्तन, अन्नदान आदी करून धार्मिक अशा सर्व गोष्टींचा या ठिकाणी उहापोह होतोय. आजची ही सेवा माझ्याकडं समस्त बाळूमामा भक्त परिवार तसेच आमचे परमार्थिक स्नेही संतोष महाराज असतील, बुवा आहेत आदी करून सगळी ही मंडळी. कीर्तन कोणाचं ठेवायचं याच्याविषयी विस्तारपूर्वक चर्चा झाली. कारण हे नैमित्तिक अशा प्रकारचं कीर्तन आहे. नैमित्तिक सेवा म्हटलं की चिंतनाला थोडंसं अवघडच जातं. आणि मग बऱ्याच जणांना विचारल्यानंतर स्वतःचा हासो करून कोण घेईल. आणि मग अगदी कमी वेळेमध्ये म्हणलं ठीक आहे, जशी अवस्था. कारण या ठिकाणी गेल्या वर्षीचं जर कोणाला स्मरण असेल तर महाराजांनी अभंग घेतला आणि खूप पाऊस पडला. आता काय येणार नाही पाऊस, मी काय एवढा पुण्यवान नाही. म्हटलं कदाचित तशी अवस्था असेल तर ते महाराजालाही सहज वाटलं पाहिजे, काय हो नाही हो. पण असो, निसर्गाने सुंदर अशी साथ दिलेली आहे. अगदी वेळ कमी आहे. खर तर मामा असो वा आणखीन संत कोणतेही असो, त्या संतांच्या गुणांचं, लीलेचं वर्णन करणं हे आपल्या वाणीच्या पलीकडचं आहे. आपली वाणी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, आपली वाचा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, असं त्यांचं स्वरूप आणि असं त्यांचं कर्तव्य असतं किंवा कर्म असतं, कार्य असतं. आणि म्हणूनच जे काही मोडकं तोडकं या अभंगावरती त्यांच्या आयुष्याच्या संबंधानं लावता येईल अशा प्रकारचं थोडंसं चिंतन तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं करणार आहोत. कारण तुकोबरायांच्याच भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्या उपकाराविषयी बोलता येत नाही आणि त्यांच्या स्थितीविषयी बोलता येत नाही. कारण ती स्थिती ही शब्दाच्या पलीकडची असते. अनिर्वाच्य अशा स्थितीवरती संत आरूढ झालेले असतात. एक प्रमाण घेतो आणि आपण पुढे जाऊ. तुकोबराय म्हणतात, काय वानो आता न पुरे वाणी, 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 मस्तक चरणी ठेवीतसे, ठेवीतसे, आ मस्तक चरणी ठेवीतसे, ठेवीतसे, आ मस्तक
न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. संत महात्म्यांचं वर्णन करायला जर आपण गेलो, महाराज शब्द प्रभू असणारे ज्ञानोबर आहे म्हणतात. या संतांचं श्री गुरूंचं वर्णन करायचं म्हणलं तर 15.5 रजतवनी तैसे स्तुतीची बोलणी उगाची माथा ठेवी जे चरणी हे चिवले. एखाद्या सोन्याच्या अलंकाराला चांदीचा मुलामा द्यावा अशा प्रकारे संतांचं वर्णन आपल्यासारख्यानं करणं अगदी तसंच होईल. त्यामुळं जे काही वेडेवाकडे त्याच त्या पद्धतीनं कसं येईल त्या पद्धतीनं जे काही चिंतन आपल्याला करायचं आहे, सेवा ही मामांची आपल्याला त्यांच्या चरणावरती समर्पित करायची आहे. खूप सुंदर असा अभंग आहे. आणि खरं तर मला मग अशी आमच्या फौजीने प्रश्न विचारला, बाळू मामा हे ईश्वर अवतारामध्ये मोडतात की संत अवतारामध्ये मोडतात? मी त्यांना म्हणलं, दुपारी 12चा वेळ या दोन्हींच्या मध्येच मी होतो. आपल्याकडं प्रथा हे अशी रूढी आहे, परंपरा अशी आहे की साधू संतांची पुण्यतिथी घालायची आणि भगवान परमात्म्याची जयंती, भगवान श्रीकृष्ण, भगवान प्रभू रामचंद्र, नरसिंह जयंती, हे सगळ्या जयंती आहेत. जयंती आहेत, दत्त जयंती, नरसिंह जयंती, वामन जयंती, जयंती आहेत. कारण दिव्य जन्म कर्म च मे दिव्यम, जन्म कर्म च मे दिव्यम. भगवान परमात्म्याने सांगितलं, माझा जन्म ही दिव्य आहे आणि माझं कर्म ही दिव्य आहे. ज्याचा जन्म आणि कर्म दिव्य असतं त्याची जयंती. अशा प्रकारचा एक भाग आहे. आता दत्तात्रेयांची जयंती म्हणलं, पण दत्तात्रेय संतामध्ये मोडतात का देवामध्ये, ईश्वरी अवतारामध्ये? दोन्हीमध्ये. तोच या ठिकाणी न्याय लागतो. सांगतो मी, संतामध्ये 2 प्रकार आहेत. एक युक्त योगी आणि दुसरा युंजान योगी. काही जन्मतात सिद्ध अवस्थेला असतात तर काही साधना करून सिद्ध अवस्थेला पोचतात. विठ्ठल 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 काही जण साधना करतात, साधनेमध्ये तत्पर प्रवृत्त असतात. ती साधना परिपूर्ण अवस्थेला गेली की सिद्ध अवस्था प्राप्त होते आणि मग ते संतत्व या पदावरती आरूढ होतात. तर या पेक्षा असं वेगळं काहींचं जीवन की जन्मताच त्यांच्या ठिकाणी ती सिद्धी असते. गेल्या अनेक जन्मापासून त्यांनी ती साधना केलेली असते आणि त्याचा परिपाक म्हणून या जन्मामध्ये जन्मताच, जसे ज्ञानोबर आहे, ज्ञानोबरायांच्या संबंधात असंच सांगितलं जातं. आले लोटांगणी चांगदेव हे वर्म जानोनी. कोणतं वर्म? जन्मताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी चांगदेव. असे आहेत 2 प्रकार. त्यापैकी मामांचाही याच अवतारामध्ये, याच भागामध्ये अवतार मोडला जातो. जे सिद्ध आहेत, जन्मता सिद्ध आहेत. अशा प्रकारचे एक युक्त योगी आणि दुसरे युंजान योगी. युक्त योगी अशा प्रकारचा हा अवतार आहे. यामुळे जन्म ही आणि कर्म ही दिव्य आहे. त्यांची जयंती घालण्यात, आता ज्ञानोबरायांची जयंती करतो आपण, त्यांची जयंती ही उत्सवात केली जाते. आणि ज्या तिथीला त्यांनी आपला देह ठेवला त्या तिथीला त्यांची पुण्यतिथी ही घातली जाते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग अशा संतांची जयंती पुण्यतिथी आपण घातली पाहिजे, आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे. सकाळीच महाराज वाक्य बोले, गुरुवर्य प्रातस्मरणीय साधक हृदय संजीवनी घुले बुवा म्हणायचे. बुवा, साधू संतांचं जर पुण्यस्मरण जर केलं नाही तर त्यांच्यावरती काही एक फरक पडत नाही, त्यांचं काही बिघडत नाही, परंतु आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्यांचं
मग जयंतीचा उत्सव असो, पुण्यतिथीचा असो, तो मोठ्या आनंदात आपण केला पाहिजे. वेगवेगळे प्रकार आहेत साधू संतांचं गुण का गायचे. थोडक्यात सांगतो. एक, साधू संतांचं गुणगान गायलं, त्यांच्या नामाचं, त्यांच्या लीलेचं, त्यांच्या चरित्राचा जर भाग गायला तर एक, पुण्योत्पत्ती होते. 2, पाप नाश होतो. 3, भगवान परमात्मा प्रसन्न होतो. 4, आत्मतत्वाची प्राप्ती होते. असे अनेक फल आहेत की एक साधू संतांचं नुसतं वर्णन केलं, उत्सव केलं की हे सगळं प्राप्त होतं. एक, पुण्योत्पत्ती होते. साधू संतांचं स्मरण केलं की पुण्य होतं. तुकोबरायांचे सर्वांना अभंग पाठ आहेत बघा रे. पुण्यवंत भावे सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे. पुण्योत्पत्ती सांगितली. पुण्यवंत भावे, घेता सज्जनांची नावे. नुसता मुखामध्ये बाळू मामा एवढं जरी नाव आलं तरी पुण्य आहे. पुण्य नुसतं नाही, ही आहे इष्ट प्राप्ती. पुण्य तर पाहिजे, ही आहे इष्ट प्राप्ती. त्याही अगोदर अनिष्ट निवृत्ती व्हावं लागतं, म्हणजे पापाचा नाश तोही होतो. तुका म्हणे पापे जाते संतांची जपे. एवढंच नव्हे तर भगवान परमात्मा खूप आनंदित होतो, प्रसन्न होतो. कारण साधू संतांची सेवा केली की ती सेवा आपोआप भगवान परमात्म्याला प्राप्त होते. जसं एखादी माता माऊलीच्या पोटामध्ये बाळ आहे, गर्भ आहे, तिला जेवू घातलं की आपोआप त्या बाळाला जेवू घातल्यागत झाले की नाही. का? वेगळं काही जेवू घालायची गरज नाही बाळाला. त्या आईला घातलं की तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याला आपोआप जेवू. तसं साधू संतांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा असतो. त्यामुळे साधू संतांची सेवा केली की ती भगवान परमात्म्याला प्राप्त होते. असे अनेक प्रमाण, 2 ठिकाणी अशी प्रमाण आहेत. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे त्यांची सेवा केली देवा पावे. साधू संतांची सेवा केली की ती भगवान परमात्म्याला प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी मामांची जरी सेवा केली तर ती कोणाला प्राप्त होते? त्याचं कारण ही आहे अविभागेन दृष्टत्वात. त्यांच्यामध्ये भेद नाही, जास्त सांगत बसत नाही. अशा प्रकारे नवे नवे आत्मतत्वाची प्राप्ती होते. ज्यांना आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे त्यांना जर आपलं आत्मतत्व जर शोधून घ्यायचं असेल तर संता ते पाहता गिवसे. संतांना पाहिलं की आपलं आत्मतत्व प्राप्त होतं. आणि या न्यायानं म्हणून या ठिकाणी एवढे सगळे भाविक भक्त, खरं तर एरवी मला नाही वाटत या माळरानावर कोण उचलू लागाय म्हणून गावत असेल, पण एवढी सगळी प्रेमान मंडळी गेल्या वेळेलाही संतोष महाराजांचा खूप मोठा भाव आहे बरं का. ही सगळी त्यांना साथी सहकार्य करणारी फौजी आदी करून ही सगळी मंडळी आहेत. महाराज आहेत, भक्ती महाराज आदी करून या ठिकाणी ज्यांच्या संस्थेची ही लहान लहान चिमुकले आलीत, लईच लहान आहेत नाही,
ह्यांना शिकवायचं कमी आणि सांभाळायचं ज्यादा काम आहे बघा. राहुल महाराज खरंच की ह्यांना शिकवायचं सोपं काम असते पण सांभाळणं लय अवघड आहे. आम्ही ज्या वेळेला बालसंस्कार शिबिर घेतलं त्यावेळेला आमच्या घराशेजारी विहीर आहे खूप मोठी. ते आमचे वडील मी दिवसभर दमायचो. एक घरातलं एक दोन आपल्या पोर असली तरी माणूस वैतागून जातं. ते मास्तरला म्हणा अजून 2 तास शाळा घे अशी घरातली म्हणते. नको वाटते घरात पोरं. आणि असली बारकी बारकी पोरं सांभाळायचं म्हणजे लय का. एखादं जर रात्रीचं कडी काढून जर इकडे तिकडे गेलं आणि पडल्या तर ते जे आहे हाणलच धरून पोत्यात घालून हाणल रुमण्यानं. अवघड काम आहे. बारकी सगळे या ठिकाणी आलेत. विशेषतः मृदंगाचार्य हरिभक्त पारायण सागर महाराज असतील, आमचे वारकरी हरिभक्त पारायण ब्रह्मदेव आप्पा आहेत, शेळकबावरून आलेली मंडळी आहेत, तात्या आबा असतील, निमसोडवरून सर असतील, फौजी आहेत, आणखी बेलवडेवरून आलेले आहेत, तडसरवरून आदरणीय हरिभक्त पारायण सगळ्यांना परिचित असणारे झेंडे महाराज, येड्याचे आहेत तात्या महाराज, देशमुख महाराज, वांगीवरून आलेत बघा सचिन महाराज. सगळी मंडळी बऱ्याच गावचे आलेत. तुम्ही घाबरू नका, जेवण भरपूर आहे. तुम्ही म्हणाले एवढ्या गावचे आलेत म्हणजे अवघड आहे, तसं काही नाही. तर एवढा हा मोठा हा उत्सव या ठिकाणी सुंदर साऊंड सिस्टीम आहे महाराजांचं. ते मला माहित नव्हतं हे आज आहे म्हणून. हे असलं म्हणजे लय अवघड काम आहे. ते कॅमेरा काय म्हणतात त्याला, ते युट्यूब आहे ना. हा युट्यूब चॅनल. हा असं ते काय त्याच्यामुळे तर मी अभंग बदलला. म्हणजे सोपा जरा घेतला. म्हणलं दुसरा जरा ठरवलं तर म्हणलं नको, थोडक्यात गेलेली बरी असतील कशाला घालवायची. असं अभंग खूप सुंदर आहे, गोड आहे. मी त्या संबंधाने सांगत होतो की संतांचं वर्णन केलं पाहिजे. करत असताना संतांची लक्षणांचा विचार खूप महत्वाचा आहे. संतांच्या लक्षणांनी आपल्याला जीवनाचं परमध्येय प्राप्त होतं, गाठता येतं. ऐका, आपल्याला आपल्या मानवी जीवनाची जर परिपूर्तता कशामध्ये असेल, ऐका बारकाई ना, बोलू नका आपापसामध्ये, बोलू नका. आपलं मानवी जीवन यशस्वी, आपल्या मानवी जीवनाची सार्थकता जर व्हायचं असेल तर त्याला एकमेव म्हणजे संतत्व प्राप्ती झाली पाहिजे. संतत्व पदावरती जर आपण आरूढ झालो तर मानवी जीवनाची इति कर्तव्यता संपली. एकदा का संतत्व पदाला प्राप्त झालं की मग तो कोणी असो त्याची अवस्था एकच होते. हरी कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, इच्छा केली पावलो, बोला इच्छा केली पावलो, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो,
पदार्थता कशात असेल तर संतत्व पदावरती आरूढ झाल्यानंतर. आणि हे संतत्व सहजासहजी प्राप्त होत नाही होत. नाही संतपन मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणी बणी. धनाच्या राशीच्या राशी जरी खर्च केल्या तरी संतत्व प्राप्त होत नाही. मग हे संतत्व प्राप्ती करता काय केलं पाहिजे ऐका. तर संत महात्म्यांनी ज्या साधना केल्या त्या साधना आपण कराव्यात, मग संतत्व पदावर आरूढ होत आहेत. म्हणजे पंढरपूरला जायसाठी काय करावं. जो पंढरपूरला गेलेला आहे त्याने कशा कशाचा आधार घेतलेला आहे, तो कसा कसा गेलेला आहे हे पाहून आपणही त्याप्रमाणे जर गेलो की मग पंढरपूरला आपण पोचतो. लक्षात आलं. तसं संतत्व प्राप्ती करता साधू संतांनी ज्या साधना केलेल्या आहेत, ज्या लक्षणांचा अंगीकार केलेला आहे, ती लक्षणं आपल्या अंगी ठसावली पाहिजे. ऐका, एक वाक्य ऐका बघा, लक्षात येतंय का. संतांचा भूतकाळ हा साधकाचा वर्तमान काळ असला पाहिजे आणि संतांचा वर्तमान काळ हा साधकाचा भविष्यकाळ असला पाहिजे. विठ्ठल आलं काय लक्षात. संतांचा भूतकाळ हा साधकाचा वर्तमान काळ असला पाहिजे. संतांचा भूतकाळ म्हणजे संतांनी केलेल्या साधना, त्यांनी केलेला अट्टाहास हा साधकाचा वर्तमान काळ असला पाहिजे. आणि संतांचा जो वर्तमान काळ आहे अर्थात सिद्ध अवस्था, ती साधकाचा भविष्यकाळ असला पाहिजे. तो त्या सिद्ध अवस्थेला पोचला पाहिजे. आणि म्हणूनच साधू संतांनी ज्या साधना केल्या, जी लक्षण आहेत, सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि. सिद्ध संत महात्म्यांची जी लक्षणं आहेत ती लक्षणं आपल्या अंगी उतरली पाहिजेत, अभ्यासली पाहिजेत. आणि मग हळूहळू आपणही त्या पदावरती आरूढ होतो. आणि याच विचाराने हा प्रस्तुत अभंग घेतलेला आहे की संत कोणाला म्हणावं. संतांचं प्रमुख लक्षण काय. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वैष्णवत्वाचा या वैष्णवता विठाला 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 वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया. अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. नाही आणि का प्रमाण, नाही का प्रमाण. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघी देवा अवघी देवावरी माया. नाही आणि का प्रमाण, नाही आणि का प्रमाण. म्हणजे मला गाता येतं चांगलं म्हणून नाही म्हणलं, मला त्यातलं काही कळत नाही म्हणलं, त्यामुळे गरज नाही. आणि म्हणलं तुम्ही महाराज सगळीकडे निष्काम भावनेने फिरतात बघा, आमच्या इकडे येताना कधी विचारत नाहीत किंवा काही घेतही नाहीत. संतोष महाराज बुवा तसेच आहेत. नारळाचं पोतं आणस्तोवर बुवा घरात, जिथं प्रसाद आहे तिथं.
बसलेले असतात, म्हणजे अपेक्षा नाही कशाची. मग म्हटलं या ठिकाणी संतांचा आहे की नाही हा उत्सव, मग या ठिकाणी कशाला कोणाला काय अपेक्षा पाहिजे आहे की नाही. त्या पद्धतीनं म्हटलं नका बोलू, आहेत आपले वारकरी त्या पद्धतीनं होऊन जाईल. म्हणून म्हटलं जे आहेत ते बोलवा, अपेक्षेनं नको, अशा पद्धतीचं बोललो होतो. तुकोबर आहे. संतांचं लक्षण या ठिकाणी खास सांगतात. वैष्णव कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं. वैष्णव तो जया अवघे देवावरी माया, ज्याची अवघी माया देवावरी, त्याला समजायचं काय, वैष्णव म्हणायचं. देवावर माया, माया म्हणजे काय हो, या ठिकाणी माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम, माया शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा, माया शब्दाचा अर्थ आहे भाव. ज्याचा सर्व भाव भगवान परमात्म्यावरती आहे, ज्याची सर्व श्रद्धा, ज्याचं सर्व प्रेम हे देवावर आहे, त्याला काय म्हणायचं, वैष्णव म्हणायचं. वैष्णवाची दोन आहेत, कोणते साधू संतांचे वगैरे दोन लक्षण असतात, एक अंतरंग लक्षण आणि बहिरंग लक्षण. बहिरंग लक्षण म्हणलं की मग काय पाहिजे, बहिरंग लक्षण म्हणलं की वैष्णव कशाला म्हणायचं. बहिरंग लक्षण त्याचा गंध कसा आहे, हा गळ्यामध्ये माळा कशा, त्याचा पेहराव कसा आहे, यावरून काय होतो, वैष्णवाचं हे बहिरंग लक्षण आहे. हरी गोपीचंदन ऊटी तुळशीच्या माळा, हार मिरवती गळा रे, तार मृदंग घाली. सागर महाराज वेळ कमी आहे आपल्याकडे. आणि मग अशा प्रकारे ऊर्ध्व पुंड्रभाळ, कंठी शोभे माळ किंवा गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, ह्याला म्हणायचं बहिरंग. अंतरंग कशाला म्हणायचं, तर ज्याचं प्रेम भगवान परमात्म्यावरती आहे. परत ऐका, हा याला नाही वैष्णव म्हणायचं. ज्याचं प्रेम भगवंतावरती आहे त्याला वैष्णव म्हणायचं. ऐकताय का, झोपत नाही ना. तर ज्याचं प्रेम भगवंतावरतीच, हिला या अवघड आहे हो, तो चकार लय मोकार आहे. नुसतं भगवंतावरती प्रेम आहे असं वैष्णव म्हणलं की सगळी पुढे आली असती. आमचं प्रेम नाही का, 1% का असना, पण प्रेम आमचं देवावरती तसं नाही लागत. ज्याचं प्रेम फक्त देवावरती आहे त्याला काय म्हणायचं, वैष्णव म्हणायचं. किती अवघड आहे नाही. विठाल विठाल फक्त प्रेम देवावरती, हो फक्त प्रेम देवावरती. देवाशिवाय तो दुसऱ्या कशावरती प्रेम करतच नाही. आपलं सर्वस्व ज्याने भगवान परमात्म्याला नवे नवे, ज्याचा सर्व जीव भाव फक्त देवालाच दिलेला असतो. देवाशिवाय आणू ना आवडे, तुझ वाचोनी केशवा आणू ना आवडे. कण कण आवडत नाही भगवंताशिवाय. काय प्रेम असेल त्या साधू संतांचं भगवंताविषयी. ऐका, थोडस तुम्हाला समजेल अशा भाषेत ऐका, लक्ष द्या इकडे जरा. तुम्ही लक्ष खूप विचलित इकडे तिकडे जरा होतंय. जेवणाच तिकडे आहे का, मला आधी माहिती असते तर इकडून अशी टाळकरी लावली असते. ऐका, मी विनोदाने बोललो, घेऊ नका लय मनावर, म्हणजे तिकडे लक्ष देऊ नका, ती लय मनावर घेऊ नका. ऐका, आपलं 100% प्रेम आहे का वर देवावरती, आहे का. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम आहे की नाही. ते प्रेम वाटलेलं गेलेलं आहे की नाही, ह्याच्यावर थोडं, त्याच्यावर थोडं, त्याच्यावर थोडं, आहे की नाही. आई बापावर प्रेम असतं की नाही, आपलं असतंय प्रेम. पतीवर प्रेम असतंय की नाही, असतं. असं वाटलं गेलेलं प्रेम आहे बघा. मी नेहमी कीर्तनातून सांगतो बघा तात्या, 100% प्रेम असलं तर त्याचे काय होतात, प्रकार पडतात. 100% प्रेम, त्यापैकी बायकोवर कितीवर, 100 पैकी किती तात्या सांगा. मी संध्याकाळी क्लासला सांगणारच आहे त्यांना काय असेल ते. किती सांगितलं तात्यानी, 60%. थांबा, सांगितलं इथं किती, 50. बघा महाराज, 50%. आता तात्या एवढं टक्के आपल्याला पुरणार नाही सगळ्यांना वाटायला, एवढं नाही. इथं पण नाही, त्या मावशी येतं ऐकायला, कशाला एवढं वाढवित आहे दावा. 25% जरी ठेवलं, 50%च्या 25% ठेव, तर मुलावर किती, 25 झालं, किती 50 झालं. जमिनीवर, शेतीवर किती असते माणसांचं प्रेम,
सांगा किती? एक 20 का 25? बोला की 20%. किती झालं? 70 झालं का? ऐका, तिकडे सचिन महाराज म्हणते ती तसं बरोबर आहे. जमिनीवर प्रेम कमी असतं, शेतावर कमी आणि बांधावर ज्यादा. बरोबर आहे का नाही बुवा? म्हणजे बांध कसा पोखरायचा, त्याला काय म्हणते ते? कोरायचा. हा, ते आपल्याच माणसाने. महाराज, ही सगळी माणसं जरी आपण भरून नेली, फौजी कुठे आहेत? तिकडे नाही ना, चालू फौजी. हा, म्हणजे ड्युटीवर असलेले. चालू फौजी म्हणजे ड्युटीवर असलेले फौजी. ही जी आहेत ना बाण रेटणारी, ही जर आपण पाकिस्तानच्या सीमेवर नेली तर युद्ध करायची गरज नाही. ही काकरी काढून काढून पाकिस्तान पुढल्या वर्षी संपवू देते. एवढी विचित्र अवस्था आहे बघा. बांधावर प्रेम असतं, तिकडं आत शेतात येऊ नाही तर काही न येऊ, पण बांधापाशी घासाघीस केल्याशिवाय. ऊस लावताना कशी पद्धत आहे तुमच्याकडे? आमच्या गावात जरा वेगळं आहे. शेवटच्या सरीत ऊस लावताना मध्ये नाहीत लावत. कुठं? ह्यांना पण माहिती आहे वाटतं त्यातलं. अशा पद्धतीनं ऊसाची कांडी खावायची की दुसऱ्याच्या रानात फुटवावर आला पाहिजे. काय धंदे काय. जाऊ द्या. शेतीवर प्रेम असतं, बांधावर असतं, मुलावर असतं, पत्नीवर असतं, घरावर प्रेम असतं की नाही? किती घरावर प्रेम असतं महाराज. काय काय घर ज्यांनी भाड्यानं दिलेली आहेत, भाड्यानं दिलेले आहेत म्हणतोय मी, भाडे तत्वावर दिलेत. बस का आता, भाडे तत्वावर ज्याने दिलेले आहेत घर, त्या जर घरात एखाद्यानं जर खिळा मारला तर तो खिळा भीतीव कमी त्याच्या छातीत ज्यादा घुसतो. अशी अवस्था आहे. प्रेम असतं, त्याचं प्रेम असतं. बँक बॅलन्सवर प्रेम, मोबाईलवर प्रेम, शरीराच्या प्रत्येक अवयवावर, शरीरावर प्रेम. आता एवढ्या प्रेमातनं देवाकडं राहिलं किती? किती राहिलं सांगा? राहिलं का काय? आहे का नाही? काहीच राहत. मग यांना वैष्णव म्हणायचं का? मग यांना काय म्हणूया? कशाला आपलंच आपण करायचं काय? तर ऐका, तसं साधू संतांच्या ठिकाणी ना पत्नीचं पतीवर किंवा काही असो, बाकीकडे प्रेमच नाही, संसारावर प्रेमच नाही. हा, ते सगळं संसारावरचं प्रेम काढून भगवान परमात्म्याच्या चरणावर ज्यांनी ते प्रेम वाहिलेलं आहे त्यांना म्हणतात वैष्णव. विठ्ठल खूप सुंदर प्रमाण आहेत. हरी अखंड जया तुझी प्रीते, मज दे तयाची संगती. अखंड प्रेम ज्याचं तुझ्यावर आहे त्याची संगती दे, म्हणजे त्याला संत म्हणायचं. मग त्यांचं प्रेम कुणाकुणावर नसतं, त्यांना दुसऱ्यांशी काही घेणं देणं नाही. ऐका, अख्खं जग ज्या धनाच्या पाठीमागं लागलंय त्या धनाविषयी त्यांचं मत काय असतं? अख्खं जग ज्या शरीराकरता काहीही करायला तयार आहे, शरीराच्या गरजेकरता, ते शरीर त्यांच्या पुढं कसं आहे? जन तन धन केले तृणाई समान, केले तृणाई समान, केले तृणाई समान. जन तन धन केले तृणाई समान, केले तृणाई समान, केले तृणाई समान. अख्खं जग ज्या धनाच्या पाठीमाग लागलेलं आहे, जन म्हणजे मान मान्यतेच्या पाठीमाग लागलेला आहे, आणि तन म्हणजे शरीराच्या संबंधानं जे काही करतं, या तिन्हींच्याही विषयी त्याला आता पारिभाषिक शब्द वेगळे आहेत. वित्तेशना, लोकेशना आणि दारेशना. तनाच्या संबंधानं शरीराचा संबंध ज्याच्याशी येतो तिथं दारेशना लावून टाका, शरीराच्या संबंधानं. कारण जी पत्नीवरती प्रेम असतं ते शरीराच्या संबंधानंच असतं, म्हणून दारेशना. वित्तेशना, लोकेशना. लोक याच्याकरता काहीही करायला तयार असतात, पण हे सगळ्या गोष्टी अगदी कसपटासारख्या त्यांना वाटतात. नाही अनेक प्रमाण. तन धन तृण जन, तन धन
जन तृण. तृण म्हणजे काय? कसपट, गवताचं वाळलेलं कसपट, त्याच्यासारखं ह्या गोष्टी वाटतात. काय विशेष आहे बघा ना. महाराज धना करता आपण काय मरमर करतोय. एका दिवसात 3-3 कीर्तन, आपलं कीर्तन म्हणतोय, 3-3 ठिकाणी काम करायचं. काय लोक करतील, काय डोळे फुटतात तरी ते ड्रायव्हर लोक गाडी चालवतात. कशा करता? द्रव्य जीवाहुनी आवडिया जना, आम्हासी पाशाना हुनीहीन, आम्हासी पाषाणा. या लोकांना द्रव्य जीवाहून आवडतं. चोर आला, चोरानं गळ्यावर जरी सुरी ठेवली, बोल कुठे ठेवलंय सोनं, म्हातारी म्हणती नाही माझ्याकडे काहीच नाही. काय नाही वे? तो म्हणतो तुला मारीन, पण सांग. ती म्हणती मारलं तरी सांगणार. द्रव्य जीवाहुनी आवडिया जना, आहे की नाही? जीवापेक्षा आवडतं का नाही? आग लागली असली जर डबा जर असला, आता ती कमी झालंय. पहिलं सपराला आग लागायच्या लय सपर, आणि त्यातली आता जरा बिडे पेणारी कमी झाली. ती रॉकेल कमी झाले, रॉकेल कमी झालं. नाहीतर माणसं आत पळायची. कुठं आग लागलेलं तेवढ्यात आत जाऊन ती डबा घेऊन यायची. जीव जाईल का हे नाही बघायची. द्रव्य जीवाहुनी आवडे जना, आम्हासी पाषाणा हुनीहीन. आणि आम्हाला तुकोबराय म्हणतात साधू संतांच्या ठिकाणी ते धन कसं असतं? पाषाणासारखं, आहे की नाही? सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खरे जैसे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रियाः. त्या ठिकाणी म्हणलं बघा, समलोष्टाश्म कांचनः. सम म्हणजे सारखं, लोष्ट म्हणजे ढेकूळ, अश्म म्हणजे दगड, आणि कांचन म्हणजे सोनं. सोनं, दगड आणि ढेकूळ आम्हाला काय आहेत? सारखे आहेत. ही स्थिती साधू संतांची असते. एक उदाहरण सांगतो, मामांच्या संबंधात थोडं सांगायचं होतं. जे भगवत भक्त पांडुरंगाचे आहेत त्यापैकी एक भगवत भक्त म्हणजे रंका, बाका आणि वंका. हे कुटुंब, 2 पती पत्नी आणि मुलगी, 3 जणांचंच कुटुंब. एवढी दारिद्र्य अवस्था, खायचं काय ह्याची पंचायत. रोज काही ना काहीतरी काय करायचं, काम करायचं. रोज काही ना काहीतरी करायचं. खरं तर त्यांचं एवढं सुंदर चरित्र आलेलं आहे बघा संत चरित्रामध्ये, की पहिले मडके भाजायचे. ते मडके भाजायचे. मडके भाजताना आवा म्हणतात त्याला, आवा, मडक्यांचा आवा भाजत. आणि त्याच्यामध्ये लक्षात नाही आलं, एक व्यालेली मांजरीन एका डेऱ्यात जाऊन बसली. आणि बरेच डेरे होते, ते सगळेच लावायचे होते तिथं. आणि त्या चिंतनामध्ये अजिबात त्यांच्या लक्षात नाही आलं, त्याने ते सगळे डेरे लावले. वरनं ते टाकायचं, ते सगळं कोळशे वगैरे ते सगळं टाकलं, लीद वगैरे दिलं पेटून. 3 दिवस जळत होतं ते, मडकी भाजायसाठी ठेवली. तेवढ्यात ती बारकी पोरगी आली, वंका पळतच आली. बाबा, बाबा कुठं आहेत? ते म्हणे का? म्हणे इथला बाजूचा एक डेरा दिसत नाही. आई म्हणली डेऱ्यापाशी काय एवढा? नाही म्हणे तो डेरा विशेष होता म्हणे, त्यात मांजरीची बारकी पिल्लं होती. मग तिच्या एकदम अंगावर काटा आला की ती पिलं असणारा डेरा कुठे गेला. घर शोधलं पण डेरा भेटला नाही. पळतच गेली, बाबा इथे एक डेरा होता. ते म्हणे बर मग? म्हण तो डेरा नाही इथं दिसत. मग त्यांच्या लक्षात आलं की त्याच डेऱ्यामध्ये काय झाली होती, मांजरी. महाराज तो डेरा कुठं होता? आव्यामध्ये होता. 3 दिवस चालल्यानंतर हे नुसते रडत होते. होरपळून मेली असतील ना ती बारकी, केवढी त्वचा त्यांची कवळी असेल, नुसती जन्मले. आणि भगवंताला सांगितलं, देवा त्यांचं रक्षण कर, माझ्याकडून चूक झाल्या, त्यांचं रक्षण कर. एकदा का जर त्यांचं तू रक्षण केलंस तर बस म्हणे, मी हाय असं हे सगळं सोडतो. भगवंताला खूप आळवलं. 3 दिवसानंतर तो शांत झाला अग्नी. महाराज काढल तो डेरा पक्का झालेला, फक्त एक डेरा कच्चा राहिला होता की ज्याच्यामध्ये मांजरीनीची पिलं खेळत होती. दोघांना एवढा, त्या तिघांनाही आनंद झाला. त्यांनी ते सगळं काम सोडलं आणि फक्त वाळलेल्या काटक्या वेचून आणायच्या, लोकांना विकायच्या. त्यातून जेवढे पैसे काही भेटतील तेवढ्यातच भाकरी खायची, बाकी बघायचं. अशी त्यांची स्थिती.
आणि मग बोलता बोलता इकडं तिकडं लय वैराग्यवान आहे, लय वैराग्यवान, सगळं घरादाराचा त्याग केला, असं तसं बऱ्याच गोष्टी. लोक बोलताना काही एक माप काढत नाहीत, नुसतं त्यांना ते विषयच पाहिजे. आणि मग रुक्मिणी साहेबांच्या कानावर हा विषय गेला की असा कसा वैराग्य, घेत नाही, दिलं तरी घेत नाही. हो म्हणे, घेत नाही, दिलं तरी घेत नाही. बघू म्हणे कसा घेत नाही, कमी असतील, कमी देत असतील म्हणून घेत नसेल. जास्त देऊन बघूया का म्हणे, जास्त देऊन म्हणजे घेईल का. देव म्हणले कशाला करते माझ्या भक्ताची परीक्षा. लक्ष्मी आईसाहेबांना ते राहवलं नाही. त्यांनी लक्ष्मी आईसाहेबांच्या हातातली पृथ्वीच्या मोलाची एक एक असलेली कंकण ती त्यांनी ज्या रस्त्यावर येत होता त्या रस्त्यावर काढून ठेवली. महाराज पहिल्यांदा बाप पुढे आला, त्याने ती पाहिल्यानंतर माग मालकीन घेईल म्हणून थोडं त्याच्यावर पाला, माती थोडी. दुसरा आला, दुर्लक्षच. आणि जेव्हा मुलगी आली, मुलीनं पाहिलं की आपल्या आई बापाने इथं काहीतरी पाला पाचोळा टाकलेला दिसतोय, म्हणून तिनं पाहिलं. तिच्या लक्षात आलं की आपल्या आई वडिलांनी ह्याच्यावर माती टाकली. ती मोठ्यानं ओरडू लागली आणि देवाला म्हणायला लागली, मला कशाला यांच्या पोटाला घातलं, यांना अजून मातीमध्ये आणि सोन्यामध्ये फरक दिसतोय म्हणे. बापाला विचारलं, घाणीव घाण टाकायची काय गरज होती. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. अगदी मामांचं जीवन. महाराजांनी मला ते चरित्र दिलं परवा आणून. वारीला गेल्यामुळे जास्त पाहणं नाही झालं, मग दुपारी जे काही पाहिलं त्या संबंधाने सांगतो. अगदी मामांचं जीवन तसं आपलं संपूर्ण आयुष्य भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये, सगळं संपूर्ण प्रेम त्यांच्या चरणी तर वाहिलंच लहानपणापासून. आणि दुसरं म्हणजे मान, धन आणि शरीर याची कधीही पर्वा केली नाही. उलट परोपकार केले हे शरीर कष्ट होणी, असं हे मामांचं जीवन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चरणावरून मामांच्याकडे यायचं होतं. तुका म्हणे याती हो का तयाची भलती. ते कोणत्या जातीचे आहेत, संतांना जात लावू नये. वैष्णवांची याती वाणी जो आपण भोगी तो पतन कुंभपाक. संतांच्या नावाच्या समोर जो जात लावतो त्याला कुंभपाक भोगावा लागतो, नरकातच जावं लागतं. ऐका, संतांनी अवतार एका जातीमध्ये एका जातीचा उद्धार करण्याकरता घेतला. प्रत्येक धर्माला, जातीला त्यांना मार्ग प्रशस्त करून दिला. अनेक आहेत, आपल्याला उंच नीच काही नेणे भगवंत हा अभंग पहा. परंतु संतांनी त्या शरीराचं ममत्व सोडल्यामुळं ते शरीर त्या जातीचं असतं, संत नसतात. त्यांना त्या जातीच्या तेवढ्याच चौकटीत ठेवायचं नाही. तुका म्हणी याती हो का तयाची भलती. ते कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही वर्णाचे असो, कोणत्याही धर्माचे असो, सगळ्यात महत्वाचं ते संत. संत म्हणलं की याचा काही नाही. अशा या धनगर अशा कुळामध्ये मामांचा जन्म 1892 मध्ये मायाप्पा आणि सत्यत्वा यांच्या पोटी झाला. विशेष अशा प्रकारचं
ते सत्यत्व आहे त्यांची आई बेळगाव, त्यांचं ते ठिकाण निपाणी जवळच, मला वाटतं काय अकोला, अकुल हे गाव. आणि पांडुरंगाच्या एक निष्ठ भक्त होते आईसाहेब. त्यांच्या ठिकाणी काळ सिद्धनाथ मला वाटते आणि नाही सिद्धनाथाचं मंदिर त्या गावातलं खूप सुंदर सांगितलं. आता सगळंच मला आठवलं असं नाही. सिद्धेश्वराचं एक मंदिर, त्या ठिकाणी त्या जाऊन भरपूर अशा प्रकारच्या आराधना करायच्या. मामांचा जन्म बरोबर या द्वादशीला, अर्थात अश्विन अशी शुद्ध द्वादशीला, मला वाटतं 4:23 या काळामध्ये या ठिकाणी संपन्न झालाय, जन्म झाला. मामांचं पुढचं जे जीवन आहे ते अगदी विशेष आहे. पा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं युक्त योगी आणि युंजन योगी अशा संदर्भात अगदी लहानपणापासूनच असं त्यांची भाची ही त्यांची पहिली मंडळी जी आहे ती भाची. हा, आणि मग ती सासरा म्हणाला लग्न करायचं, ते म्हणले मला नाही करायचं हे लग्न फेकणं, मला गरजच नाही, म्हणले मला हे असल्या कशाला घेता, माझ्यासारख्याचं लग्न करू नये असं त्यांनी सांगितले. तर ते म्हणली नाही तुला करावं लागल. मारलं मामांना लग्नासाठी. लग्न केलं. लग्नामध्ये सासऱ्याला काय म्हणले असतील, माझं लग्न करताय, ज्या मांडवात माझं लग्न त्याच मांडवातनं तुम्हाला उचलून न्यायला लागणार आहे तिरडीवनं म्हणे. ते सगळ्यांनी खोटं वाटलं. खरकाट्या पाण्यात तोंड पडून म्हणे तुम्ही माराल. आणि लग्न झालं की थोड्या वेळातच त्यांना तसं झालं. ते सांगितलं बाळू झालं ते झालं सगळं, पण माझ्या कुटुंबाचा आणि ह्यांचा सांभाळ करा. मामाने वचन दिलं त्या भावनेत, हो म्हणले. आणि लगेच थोड्या वेळानं बरोबर तसं झालं. उलट्या झाल्या रक्ताच्या, आणि उलट्या झाल्या म्हणून पळत गेले, पडले खरकट्यात ह्याच्यात. मग तिथून त्यांचं विलक्षण अशा प्रकारचं मामांचं जीवन. मग मेंढरांच्या संबंधानं असलेलं त्यांचं प्रेम, जनसामान्य लोकांना भगवत प्राप्ती करून देण्यासाठी वेगवेगळ्या साधना मामांनी सांगितल्या. विशेष मामांचा पंचभूतावरती अधिकार होता. गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुरहुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. जसं तुकोबरायांनी गाथ्याचं रक्षण केलं की नाही पाण्यातून, जशी ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, एक जल आहे एक पृथ्वीत्व आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याच पद्धतीनं मामांचं जीवन हे विलक्षण आहे. अनेक त्यामध्ये कथा सांगितल्यात. विठ्ठल विठ्ठल मामांच्या ठिकाणचं वैराग्य सांगताना असं सांगतात, मामा गायी राखत होते, तरुण होते, भारदस्त शरीर होतं. हा, त्यामध्ये त्यांचे मित्र वगैरे होते ना, त्यांना त्यांच्या मंडळीनं दूध कमी वाढायच्या, ह्यांना फक्त वाढायच्या, आणि बाकीचं दहीच आपल्यासारखंच की त्याचं लोणी करायचं, विकायचं, डेअरीला जास्त घालायचं. मामांना ते आवडलं नाही. मामाने त्या डेअरीला ताकीद दिली, लोण्याचा गोळा वर आला नाही पाहिजे. दिवसभर हलवलं तरी लोण्याचा गोळा वर नाही, अशी स्थिती. त्यात पुढे एक प्रकरण असं आहे, भगवान श्रीकृष्ण आणि बाळूमामा यांच्या जीवनातील साम्य, पण ते फक्त नुसतं वाचलं, परत त्याचं मनन केलं नाही, त्यामुळे मी आता नाही सांगू शकत. ते पुढल्या कुणाला तरी सांगायला हवं. मामा गायी राखत होते, आणि काही मुली आल्या. मामांचं ते तारुण्य बघून त्यांच्या मनात वेगळा भाव आला. तर मामांचं ते साधुत्व जीवन त्यांच्या काही लक्षात येणार. पण मग मामांना वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे केले, मामांना आवडलं नाही. हा, काही संतांच्या बाबतीत काय सांगतात महाराज, तिकडे काम क्रोध चाल होत नाही. काम क्रोधा नाही चाली, होती झाली समता, किंवा परद्रव्य आणि परनारी यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये विटाळाची भावना असते. हा, परस्त्री आणि परद्रव्य, किंवा पराबिया नारी रुखमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची. अशा प्रकारे त्यांच्या अंतकरणात तो भाव ते विशेष लावता येतं. त्यांचा क्रोधावर असलेला विजय, कामावर असलेला विजय, आणि त्यांचा लोभावर असलेला विजय. एवढा आहे का, त्या तरुण मुलींनी मामांना वेगवेगळे चाळे करायला सुरुवात केल्यानंतर मामांना राग आला. मामांनी जाग्यावरूनच त्यांच्यामध्ये भूताचा संचार केला. दिल्या कुठली ती शेजारी कुठली होती ना भूत, ती सगळी त्यांच्या अंगात पाठवली. कोणाच्या? पोरींच्या. मग पोरी काय करत होत्या, जीव उड्या मारायला लागल्या, पोरी एकमेकीच्या झिंजा उपटायला लागल्या, भांडण. मामा नुसते खदा हसायचे, एकटेच बसले होते दगडावर बसून मस्तपैकी, नुसते हसायचे, त्या पोरी एकमेकीच्या झिंजा उपटायच्या. मामा म्हटलं चालू द्या. परत कुस्त्याच खेळायला लागल्या. कोण? त्या पोरी एकमेकीला उचलून अशा आपटायला लागल्या. हे ते मामाने एक रिंगण केलं त्यांच्या भोवती.
आणि मग एकीला बाहेर काढायचे, हातातल्या काठीनं चांगलं चुपून काढलं आणि मग तिला बाहेर. मग तिने काय केलं, चूक झाली, आमची चूक झाली. अशा प्रकारे अनेक प्रकारचे मामांच्या जीवनात वेगवेगळे प्रसंग आहेत. मामाने आपलं आयुष्य सर्व मेंढ्यांच्या प्रेमावरती घालवलं. सगळ्यात खूप भारी आहे ते सुंदर चरित्र माझ्याच्यानं झालं नाही बरं का महाराज. मी महाराजांना म्हणलो पण वेळ अगदी कमी होता आणि आता तरी वेळ कुठे आहे तुम्हाला जादा ऐकायला. 1 मिनिट फक्त राहिलाय. असो, बाळामामाने आपल्या सर्वांच्यावरच कृपा करावी. आपलं प्रेम हे भगवंताच्या चरणावरती दृढ व्हावं याकरता त्यांनी कृपा आशीर्वाद द्यावेत. एवढंच मागा बरं. ऐका, पोरं होऊ दे, म्हशीला दूध जादान, बोरला पाणी लागू दे, हे असलं मामांच्याकडे मागू नका, नाहीतर मामासने हाताच्या काठीनं फोडायला होतं तुम्हाला. काय गरज आहे असलं मागायची? काय प्रारब्धानं जे मिळेल त्यात खुश राहावं. मामांच्याकडे काय मागावं? आमचं चित्त भगवंताच्या चरणावर, तुमच्या चरणाजवळ लागावं. ज्या लक्षणांनी युक्त तुम्ही आहात, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती ही दानंदमश्चेज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम तेजक्षमा धृती शौच मद्रोहनाति मानिता अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती पैशुनाम दया भूतेश्वलोलोत्तम मार्दवम ह्रीरचालपनया. दैवी संपत्तीच्या गुणांनी आमचं जीवन बहरावं एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणी करू. आणि एकदा मामांच्या नामाचा गजर. संतोष महाराज तिकडे जावा. एकदा मोठ्या प्रेमानं मामांचं भजन करायचं. एकदा भजन करू का? ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हातवर करा, सर्वांनी हात वर करा. आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो. झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो. आत्मापुरात दारात छबिना नाचतो. आत्मापुरात मामाच्या गावात छबिना नाचतो. झांज वाजतो मामाचा छबिना नाचतो. झांज वाजतो मामाचा छबिना नाचतो. आत्मापुरात मामाच्या दारात भक्त
संतोष महाराज? टाळ्या वाजवा वगैरे एकदा. चांगलं म्हणताय की तुम्ही. नाही पहिली आपली एक संस्कृती आहे की नाही. पहिलं धनगरी ओव्या ऐकण्याकरता लोक किती लांब लांब जायचे. आपल्या दिंडीमध्ये मग गेल्या वर्षी आपल्या होते काय खास त्यांचा आवाज होता, अप्रतिम. असं झालेली सेवा मामांच्या, कारण आता हे लोक आलेत बघा, हे पाठीमागे लोक आलेत जास्त वेळ लोक लावायला. नाही कीर्तन, नाही कीर्तन. काय झालं लागला, काय झालं? नाही आता आलीच, खरंच आली. कशाला उगाच वेळ लावायचा मग? नाही कीर्तन हाताला लागलं. हो, नाही कीर्तनातलं काय, दोन शब्द हाताला, दोन घास तरी हाताला लागले पाहिजे. प्रसाद आहे तो. असं विनोदानं बोललो, मनावर कशाला घ्यायचं, पुढल्या वेळेला असंच करायचं. नाही का, काय माहितीये का, आमच्याही गावात ती जरा थोडी प्रथा अशी, रामनवमीचा उत्सव, फुलं टाकायला चिकार गर्दी, मैंदाळ गर्दी असं म्हणलं पाहिजे, मोकार गर्दी लोक. म्हणजे ते आमच्या गावातल्या महिला मंडळ 12ला फुलं पडतात, म्हणजे किती वाजता असते, कीर्तन 10ला सुरू होतं. कितीला यायला पाहिजे दादा त्यांनी? 9:30ला. हा, 9ला यायला पाहिजे. 5-10 मिनिटं ठीक आहे बाबा. ह्या रंगरंगोटी अशा करत बसतात. कोणी सांगू नका बरं का आमच्या गावात जाऊन डोक्याला ताप कराल तुम्ही. 11:15ला 5 किमी वाजता ह्यांचा मेकअपच चालतो. कशाला तिथं थोबाड घेऊन परत दाखवायला यायचं वेगळं. प्रभू रामचंद्रांचे गुणगान ऐकायचे नाही, त्यांची कथा ऐकायची नाही. बाळू आपलं मी इथलं नाही सांगत काय, पण मग यायला पाहिजे लवकर. ज्यांना घरात लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, त्यांचा विषय वेगळा आहे. असो, संध्याकाळचं सांगतोय, दुपारचं काही नाही, यायला पाहिजे सगळ्यांनी लवकर. हे ऐकलं पाहिजे. जर त्यांचं चरित्र जर आपण ऐकलं तर त्यांचे गुण आपल्यामध्ये उतरतात, कानातून आत हृदयात जातात. आणि त्यांना जी अवस्था, मला तो अभंग खरं तर मी येताना ठरवला होता, कोण पुण्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. चरित्रात खूप भाग आहे. त्यांच्या ठिकाणी शीत, उष्ण, निंदा, स्तुती, काठिण्य आणि मऊ या प्रकारचं द्वंद्व नाहीच. असं ज्यांचं जीवन, तसं आपलंही जीवन होईल. त्या जीवनातून दुःख, चिंता आणि भय निघून जाईल. अशा प्रकारचं त्यांचं जीवन आपण ऐकावं, लीला ऐकाव्यात. असो, झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृ मायबापांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी श्री संत बाळूमामा भक्त सगळा हा जो मोठा परिवार दिसतोय, या ठिकाणी मोठ्या उदार अंतकरणाने प्रसादाचं नियोजन करतात. एवढा भव्य मंडप, साऊंड सिस्टीम वगैरे, यूट्यूब चॅनल आदी करून सगळे मंडळी वारकरी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. हरी तुकाराम 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 तुका म्हणे याते, तुका म्हणे याते, तुका म्हणे याते, तुका म्हणे याते. हो कादयाची बनते, हो कादयाची बनते, नाही अनेक प्रमाण, नाही अनेक प्रमाण. हो कादयाची बनती, हो कादयाची बनती,
चिंतन कसंही हो काही हो वेळेत सोडलंय त्याच्यामुळे एवढी खुश आहेत बरं का समोर बाकी तुझ्याशी आमचं काही घेणं देणं म्हणून मी ही संध्याकाळची सेवा माझ्याकडे घेतली सकाळी माझी होती ती महाराजांना करायला लावली कारण दुपारी तरी माणसं दम काढतात नाही तर इथं तुम्हाला सोडलं नसतं संतोष महाराज माळानं पळवलं असतं तुम्हाला माणसाने एवढा उशीर केला नाही असं द्या अगदी वेळ झालेला आहे काही गडबड करायची नाही आता आरती होईल ना आरती होईल आणि सगळ्यांनी मग प्रसाद घ्यायचा अरे विठाला जय जय विठ्ठल